लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल. शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी घेत केली आत्महत्या. कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. शुक्रवार पेठेतील सुमित विक्रांत तेली वय 32 याने मला माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे, दिल को दिल रहने दिया, बाजार नहीं बनाया, असं व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून बुधवारी रात्री शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी घेऊन आत्महत्या केली. शाहूपुरीत रेडियम आर्ट दुकान चालवणाऱ्या सुमितला विवाह न जमल्याने नैराश्य आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळते आहे. गुरुवारी सकाळी अग्निशमन दल आणि करवीर पोलिसांनी बचाव कार्य राबवून मृतदेह शोधून काढला. दरम्यान मोबाईल डिटेल्स तपासल्यानंतर आत्महत्येचे नेमके कारण उलगडणार आहे. मात्र या घटनेनं कुटुंब आणि मित्रपरिवारात दुःखाचं वातावरण पसरलं आहे. करवीर पोलिसात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. काल सुमित श्रीकांत तेली राहणार शुक्रवार पेठ वय वर्ष 30 या युवकाने पंचगंगा नदीच्या पुलावरून शिवाजी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्याच्या काल बॉडी मिळाली. तर तरुण युवक आत्महत्या करतात. त्याचं कारण त्याचं वैयक्तिक असेल, आर्थिक असेल किंवा लग्न जमत नाही म्हणून असेल किंवा त्याच्या काही व्यसनाधीनतेतून असेल. माझी सर्व तरुणांना विनंती आहे किंवा सर्वांना विनंती आहे, नैराश्यपोटी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. तर विनाकारण कोणत्याही गोष्टीचं जास्त प्रमाणात नैराश्य घेऊन त्यातून जर अशा प्रकारच्या आत्महत्यांचं जीवन संपवणं हे योग्य नाही आहे. समुपदेशन घ्यावं, लोकांशी चर्चा करावी, कुटुंबातील इतर लोकांशी चर्चा करावी. आपल्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळू शकतात. तरुणांनी असेल किंवा महिलांनी असेल किंवा इतरांनी असेल, कोणत्याही नैराश्यपोटी आत्महत्येचा पर्याय निवडू नये. समाजामध्ये असे अनेक प्रकार आता दिसून येत आहेत. त्यासाठी समाजामध्ये अनेक संस्था आहेत जे समुपदेशनाचं काम करत आहेत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे निर्णय घेताना कुणीही धाडसी अशी पाऊल उचलू नयेत. तपास चालू आहे. अजून प्राथमिक एवढं लक्षात आलं की त्याचं लग्न ठरत नव्हतं आणि दुसरी गोष्ट त्याला काहीतरी व्यसनी होतं थोडासा आणि बाकी त्याच्या वैयक्तिक काहीतरी लाईफमध्ये नैराश्य होतं, त्याच्यापोटी हे केलेलं असावं असं प्राथमिक माहिती मिळत आहे. अधिक तपास करत आहोत. बाकी माहिती मिळेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.